नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. वाठार बस स्टँड ते पारगाव असा एसटीतून प्रवास करणाऱ्या पारगाव इथल्या हेमा प्रशांत देशमुख या प्रवासी महिलेचे रोख 10,000 रुपये आणि 8,000 रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. पण पेठ वडगाव पोलिसांनी केवळ 10,000 रुपये आणि कागदपत्रे लंपास झाल्याची तक्रार नोंद करून घेतली आणि एसटीला बेदखल केले. ठाणे अंमलदार मुसा सुतार यांनी एसटीतील व्हिडिओ शूटिंग करण्यास पत्रकारांना विरोध केल्याने एसटीतील चोरटे पोलिसांचे जावई आहेत का असा प्रश्न उपस्थित होण्यास वाव निर्माण झाला आहे. सुतार यांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथल्या हेमा प्रशांत देशमुख या कामानिमित्त वाठार इथं आल्या होत्या. काम आटपून त्या सायंकाळच्या दरम्यान कोडोली एसटीने पारगाव इथं निघाल्या होत्या. वाठार बस स्थानकातून बस बाहेर पडल्यानंतर तिकीट काढत असताना रोख 10,000 रुपये, 8,000 रुपये किमतीचे चांदीचे पैंजण आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. त्यांनी ही घटना एसटी कंडक्टरांना सांगितल्यानंतर ही एसटी बस पुन्हा माघारी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. पेठ वडगाव एसटीमध्ये शूटिंग करण्यास विरोध केला आणि तक्रारीतून एसटीला बेदखल करण्यात आले आणि गुन्हा दाखल करताना केवळ 10,000 रुपये आणि कागदपत्रे असलेली पिशवी चोरीस केल्याची तक्रार नोंद करण्यात आली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर संशय व्यक्त होत आहे. माझं 10,000 रुपये माझे गेल्यात आणि त्यात पुरगीचं पंजन पण होतं. माझं पुरगीचं 8,000चं पंजन होतं, 10,000 रुपये आणि हे डॉक्युमेंट सगळे आधार कार्ड, आमचे फोटो, मुलग्याचे माझे फोटो सगळं त्यातच होतं आणि पर्स माझी मोठी गेल्या. शिवसिद्ध न्यूजसाठी पेठ वडगावहून विकास कांबळे.